Next question is that a space within a current carrying solenoid is filled with magnesium. Okay. Next question is like this. Next question, that is space within current carrying solenoid. Okay. So there is a solenoid like this. Solenoid म्हणजे काय असतं, एक कॉइल असतं, and space within the solenoid is filled with a material. Okay, that is magnesium. It is completely filled with magnesium. Having magnetic susceptibility, susceptibility of magnesium is given, and this is 1.2 into 10 raised to minus 5. What will be percentage increase in magnetic field? Okay, percentage increase in magnetic field find out करायचं आहे. Percentage increase in magnetic field. So how to calculate percentage increase in magnetic field? त्याचा फॉर्म्युला ऑलरेडी आपण बघितलाय. पर्सेंटेज इंक्रीज इन मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. काय फॉर्म्युला आहे बघा, डायरेक्टली मी लिहितो, हा डेरिवेशन ऑलरेडी केलेला आहे आपण. पर्सेंटेज इंक्रीज इन मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू काय इंटू 100. आठवतोय का बघा फॉर्म्युला? पर्सेंटेज इंक्रीज इन मॅग्नेटिक फील्डचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे ससेप्टिबिलिटी इंटू 100. So susceptibility is 1.2 into 10 raised to minus 5 into 100. So it is coming to be 1.2 into 10 raised to minus 3%. So that is your answer. 1.2 into 10 raised to minus 3%. So this is the percentage increase in magnetic field. Next question. There is a bar magnet having pole strength 2 ampere meter. Pole strength is 2 ampere meter. And magnetic length is given as 4 centimeter. And area of cross section is 1 centimeter square. Find magnetization. काय काय कॅल्क्युलेट करायचं बघा, कॅल्क्युलेट mz, after that magnetic intensity h, and magnetic field at the center of magnet, म्हणजे total magnetic field at the center of the magnet. आता इकडे लक्ष द्या काय होणार आहे. So this is a bar magnet. Okay, this is a bar magnet. This is a bar magnet. ज्याची पोल स्ट्रेंथ किती आहे? पोल स्ट्रेंथ इज 2 एम्पियर मीटर आहे आणि मॅग्नेटिक लेंथ आहे 4 सेंटीमीटर आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ठीक आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे mz काढायचं आहे. आत्ताच आपण मगाशी बघितलं की mz आणि पोल स्ट्रेंथ यांच्यामध्ये एक रिलेशन आहे. हे एक रिलेशन महत्वाचं आहे. इथंच बघितलंय बघा आपण. लास्ट टू लास्ट प्रॉब्लेम मध्येच बघितलेलं आहे. हे बघा, mz आणि पोल स्ट्रेंथचा फॉर्म्युला काय असतो? mz इंटू ए असतो. इथंच रिलेशन आपण बघितलंय. पोल स्ट्रेंथ इज इक्वल टू mz इंटू ए. म्हणजे पोल स्ट्रेंथ आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलेला असेल तर त्या मटेरियलचं मॅग्नेटायझेशन आपल्याला काढता येतं. ओके, पुन्हा एकदा फॉर्म्युला कसा येतोय लक्षात घ्या. mz इज नथिंग बट डायपोल मोमेंट पर नीट व्हॉल्यूम. mz म्हणजे काय असतं? डायपोल मोमेंट पर नीट व्हॉल्यूम असतं. ठीक आहे. आता डायपोल मोमेंट म्हणजे काय असतं? पोल स्ट्रेंथ इंटू मॅग्नेटिक लेंथ असतं आणि व्हॉल्यूम म्हणजे काय? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू मॅग्नेटिक लेंथ.
व्हॉल्यूम म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ. 2L कॅन्सल होणार आणि mz इज नथिंग बट पोल स्ट्रेंथ डिवायडेड बाय एरिया असा देखील एक फॉर्म्युला येतो. सो पोल स्ट्रेंथ is given in this problem. This is 2 ampere meter. Okay, it is 2. And area of cross section is 1 centimeter square, means 1 into 10 raised to minus 4 meter square. And SI system मध्ये पाहिजे, बरोबर आहे ना? And therefore, this value of mz is coming to be value of mz is coming to be 2 into 10 raised to 4 ampere per meter. So this is the value of mz, ampere per meter. ठीक आहे, आता mz मिळालं. आता h काढूया. h हे बघा, आता इथं एक पोल आहे, फॉर एक्झाम्पल नॉर्थ पोल, आणि इथे एक पोल आहे दॅट इज साऊथ पोल. तर नॉर्थ पोल मुळे इथं एच किती प्रोड्यूस होणार ते काढावं लागेल, आणि साऊथ पोल मुळे इथं एच किती प्रोड्यूस होणार ते काढावं लागेल. ठीक आहे, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल मुळे प्रोड्यूस होणार एच. आता आपल्याला एक फॉर्म्युला आठवतोय का बघा, मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू ए सिंगल पोलचा फॉर्म्युला. हे बघा, मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू ए सिंगल पोल. एका सिंगल पोल मुळे प्रोड्यूस होणारं मॅग्नेटिक इंडक्शन असतं म्यू नॉट बाय 4 पाय पोल स्ट्रेंथ डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. हा फॉर्म्युला ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे. मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू ए सिंगल पोल बी नॉट इज इक्वल टू म्यू नॉट बाय 4 पाय एम बाय आर स्क्वेअर. म्हणजे हे कुठलं आहे, व्हॅक्यूम मधलं मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे, आणि एच म्हणजे काय असतं, बी नॉट बाय म्यू नॉट असतं, कारण बी नॉट म्हणजे म्यू नॉट इंटू एच. सो एच इज इक्वल टू बी नॉट बाय म्यू नॉट. अँड देअरफोर एचचा फॉर्म्युला म्यू नॉट याच्यामधलं कॅन्सल होणार, 1 बाय 4 पाय एम बाय आर स्क्वेअर येणार. एचचा फॉर्म्युला काय येतो, ड्यू टू सिंगल पोल मॅग्नेटिक इंटेन्सिटी ड्यू टू सिंगल पोलचा फॉर्म्युला काय येणार आहे, 1 बाय 4 पाय एम बाय आर स्क्वेअर. ठीक आहे, आता इथं काय करूया, मॅग्नेटिक इंटेन्सिटी ड्यू टू नॉर्थ पोल काढूया, कारण इथं 2 पोल आहेत. म्हणजे सेंटरची मॅग्नेटिक इंटेन्सिटी विचारले. हा सेंट्रल जो पॉइंट आहे इथं मॅग्नेटिक इंटेन्सिटी किती असणार आहे. तर सुरुवातीला नॉर्थ पोल मुळे काढावं लागेल, नंतर साऊथ पोल मुळे काढावं लागेल, आणि मग त्यांचं काय करावं लागेल, ऍडिशन करावं लागेल. तर नॉर्थ पोल मुळे प्रोड्यूस होणारी मॅग्नेटिक इंटेन्सिटी अवे फ्रॉम नॉर्थ पोल असणार, आणि साऊथ पोल मुळे प्रोड्यूस होणारी मॅग्नेटिक इंटेन्सिटी टुवर्ड साऊथ पोल, आणि दोन्ही सेम डायरेक्शन येत असल्यामुळे काय करावं लागेल, ऍडिशन करावं लागेल. सो ड्यू टू नॉर्थ पोल काय येणार बघा, 1 बाय 4 पाय एम बाय आर स्क्वेअर येणार. आणि सिमिलरली मॅग्नेटिक इंटेन्सिटी ड्यू टू साऊथ पोल 1 बाय 4 पाय पोल स्ट्रेंथ दोन्ही पोलची तेवढीच असते एम एम, आणि डिस्टन्स देखील तेवढंच आहे ना. डिस्टन्स इथे किती घ्यावं लागेल बघा, डिस्टन्स जे आहे ते आपल्याला इथं आता पोल पासून सेंट्रल पॉइंट जो आहे तो किती डिस्टन्सला असणार, एल असणार ना, एल स्क्वेअर, कारण टोटल मॅग्नेटिक लेंथ किती असते 2L. सो टोटल मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे मॅग्नेटिक इंटेन्सिटी ड्यू टू नॉर्थ पोल प्लस मॅग्नेटिक इंटेन्सिटी ड्यू टू साऊथ पोल. सो टोटल मॅग्नेटिक इंटेन्सिटी येणार आहे 2 टाइम्स दिस व्हॅल्यू. दिस व्हॅल्यू प्लस दिस व्हॅल्यू म्हणजे 2 टाइम्स दिस व्हॅल्यू, म्हणजे 1 बाय 2 पाय एम बाय एल स्क्वेअर येणार. आणि याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवूया 1 डिवायडेड बाय 2 पाय पोल स्ट्रेंथ किती आहे 2 डिवायडेड बाय 2L ची व्हॅल्यू 4 सेंटीमीटर आहे, म्हणजे एल ची व्हॅल्यू किती येणार आहे 2 सेंटीमीटर. 2 चा स्क्वेअर किती होणार आहे 4 इंटू 10 रेस टू मायनस 4. कारण ते एल ची व्हॅल्यू किती येणार आहे 2 इंटू 10 रेस टू मायनस 2 मीटर, त्याचा स्क्वेअर 2 इंटू 10 रेस टू मायनस 2 चा स्क्वेअर किती होणार 4 इंटू 10 रेस टू मायनस 4. अँड देअरफोर H is coming to be 2 to get cancelled. So 10 raised to 4 divided by 4 pi. 10 raised to minus 4 वर गेलं, 10 raised to 4 divided by किती होणार,
Okay, these 2 and 2 get cancelled. 4 pi is only remaining at the denominator. So this is ampere per meter. So this is the magnetic intensity. 1 by 4 pi into 10 raised to 4. Okay. So this is magnetic intensity at the center. आता काय काढायला सांगितलंय, टोटल मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर काढायचं आहे. टोटल मॅग्नेटिक फील्ड. थर्ड, टोटल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय असतं, एक म्हणजे इंटेन्सिटीमुळे प्रोड्यूस होणारा म्यू नॉट एच प्लस मॅग्नेटायझेशनमुळे क्रिएट होणारा म्यू नॉट एम झेड एवढं असतं ना. कारण बी इज इक्वल टू बी नॉट प्लस बी एम असतं, म्यू नॉट एच प्लस म्यू नॉट एम झेड. ठीक आहे. सो म्यू नॉट जर कॉमन काढलं तर काय येणार आहे, एच प्लस एम झेड येणार आहे. दॅट इज बी एच प्लस एम झेड. सो म्यू नॉटची व्हॅल्यू किती आहे, 4 पाय इंटू 10 रेस टू मायनस 7 इन ब्रॅकेट, किंवा म्यू नॉट एच एकदा आणि म्यू नॉट एम झेड एकदा मल्टिप्लिकेशन करून लिहूया. ओके. सो देयरफॉर बी इज इक्वल टू म्यू नॉट इंटू एच. म्यू नॉटची व्हॅल्यू 4 पाय इंटू 10 रेस टू मायनस 7 आहे आणि एच ची व्हॅल्यू किती आहे, 10 रेस टू 4 डिवायडेड बाय 4 पाय प्लस 4 पाय इंटू 10 रेस टू मायनस 7 इंटू एम झेड किती आहे, एम झेड किती काढलंय, 2 इंटू 10 रेस टू 4. So 4 pi get cancel. So B is equal to 4 pi get cancel. 10 raised to minus 7, 10 raised to 4. So 10 raised to minus 3 plus 4 pi into 2 means 8 pi into 10 raised to minus 3. So B is equal to 10 raised to minus 3 is taken common. So this is 1. 10 raised to minus 3 मतलब 1 येणार आणि 8 pi ची व्हॅल्यू किती असते, approximately 25. कारण 4 पाय ची व्हॅल्यू 12.56 असते ना, 4 पाय त्याचं डबल होणार आहे, 25.12 होते ऍक्च्युली, 25.12. So magnetic induction is coming to be 26.12 into 10 raised to minus 3 Tesla. So this is the magnetic induction at the center of magnet. म्हणजे काय केलं ते लक्षात आलं का बघा, प्रॉब्लेम एक डिफरंट टाईपचा प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम जो आहे तो या पद्धतीने आहे. ओके. क्वेश्चन मध्ये काय काय दिलंय, पोल स्ट्रेन दिले, त्याच्यानंतर मॅग्नेटिक लेंथ दिली, एरिया दिलाय, सुरुवातीला एमझेड कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. आता एमझेडचा फॉर्म्युला डायपोल मोमेंट डिवायडेड बाय व्हॉल्यूम, म्हणजेच आणखी एक फॉर्म्युला पोल स्ट्रेन डिवायडेड बाय एरिया, हा एक फॉर्म्युला पाठ करा. पोल स्ट्रेंथ आणि एरिया दिलेला असल्यामुळे काय होणार आहे, एमझेड इज 2 इंटू 10 रेस टू 4 येणार. त्याचबरोबर सेकंड मॅग्नेटिक इंटेन्सिटी ऍट द सेंटर विचारलंय, मॅग्नेटिक इंटेन्सिटी ऍट द सेंटर. मॅग्नेटिक इंडक्शनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, म्यू नॉट बाय 4 पाय एम बाय आर स्क्वेअर. दिस इज ड्यू टू सिंगल पोल. आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय येणार आहे, त्याच्यातला म्यू नॉट निघून जाणार. मॅग्नेटिक इंटेन्सिटी ड्यू टू सिंगल पोलचा हा फॉर्म्युला आहे, दॅट इज 1 बाय 4 पाय एम बाय स्मॉल एम बाय आर स्क्वेअर. सो ड्यू टू नॉर्थ पोल, आता हा सेंटर ऑफ द मॅग्नेट जो आहे, ओके, त्या ठिकाणी काय होणार आहे, ड्यू टू नॉर्थ पोल मॅग्नेटिक इंटेन्सिटी विल बी देअर अँड ऑल्सो ड्यू टू साऊथ पोल मॅग्नेटिक इंटेन्सिटी विल बी देअर. आणि दोघांचं काय होणार आहे, ऍडिशन होणार आहे. सो दिस इज द टोटल मॅग्नेटिक इंटेन्सिटी. आणि एकदा एमझेड मिळालं, एकदा एच मिळालं की टोटल मॅग्नेटिक फील्ड तिथला काढायचं आहे. टोटल मॅग्नेटिक फील्ड विल बी म्यू नॉट एच प्लस म्यू नॉट एमझेड. सो टोटल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, एक म्हणजे इंटेन्सिटीमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड प्लस मॅग्नेटायझेशनमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड. ओके. याच्यामध्ये कोणाला काय जर डाऊट असेल तर डाऊट विचारा.
नेक्स्ट, next point that we are going to study is origin of magnetism and types of magnetic materials. Okay, so what is the basically origin of magnetism? Magnetism कुठून जनरेट होतं? origin of magnetism. ओके, ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम म्हणजे मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिझम जे आहे, म्हणजे आयर्न पीसेसला अट्रॅक्ट करण्याची प्रॉपर्टी, याचं मूळ कारण काय आहे, कशामुळे ते क्रिएट होते, दॅट इज कॉल्ड एज ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम. आता मॅग्नेटिक फील्ड आपण म्हणतो कशामुळे तयार होतोय, इट इज ड्यू टू दी मॅग्नेट. परंतु मॅग्नेटला देखील मॅग्नेटिझम कशामुळे क्रिएट होतोय हे आपल्याला स्टडी करावं लागेल. सो ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम कसं आहे लक्षात घ्या. पहिली गोष्ट, ओरस्टेडच्या एक्सपेरिमेंट वरून आपल्याला हे लक्षात आलेलं आहे. ओके, सो फ्रॉम ओरस्टेड एक्सपेरिमेंट okay, it is clear that current carrying conductor produces magnetic field. Current carrying conductor produce magnetic field. Magnetic field. Current carrying conductor produces magnetic field. ओरस्टेडच्या एक्सपेरिमेंट वरून आपल्याला हे लक्षात आलं की कुठल्याही कंडक्टर मधून करंट पास केला तर काय होतं, मॅग्नेटिक फील्ड त्याच्याभोवती डेव्हलप होतं. ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, म्हणजे याच्यावरून आपण हे कन्क्लुजन काढू शकतो की कन्क्लुजन फ्रॉम दिस इज दॅट एव्हरी मुव्हिंग चार्ज प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. कुठलाही मुव्हिंग चार्ज जो आहे त्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. ओके, तर करंट कॅरिंग कंडक्टर म्हणजे काय असणार, त्याच्यामध्ये चार्ज असणार, तो मोशन मध्ये असणार ना, इट इज ट्रॅव्हलिंग. ओके, म्हणजे याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली की ए मुव्हिंग चार्ज प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड. अराउंड इट. लक्षात येते का बघा, म्हणजे मॅग्नेटिझमचं ओरिजिन जे आहे ते कोण आहे, चार्जच आहे. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जे आहे, जसं इलेक्ट्रिक फील्ड चार्ज मुळे डेव्हलप होतं तसं मॅग्नेटिक फील्ड देखील चार्ज मुळेच डेव्हलप होत आहे. फक्त कंडिशन काय आहे, चार्ज रेस्ट मध्ये असेल तर तो इलेक्ट्रिक फील्ड फक्त डेव्हलप करतो. तर मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करायचा असेल चार्जनं तर तो मोशन मध्ये असला पाहिजे. अ मुव्हिंग चार्ज प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. अ मुव्हिंग चार्ज प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे करंट कॅरिंग कॉइल acts like a magnet. Also we know that current carrying coil acts like a magnet. एखादी कुठलीही करंट कॅरिंग कॉइल जर तुम्ही घेतला तर मॅग्नेट प्रमाणे ऍक्ट होते. म्हणजे त्याच्या एका साईडला, त्या करंट कॅरिंग कॉइलच्या एका साईडला नॉर्थ पोल डेव्हलप होतो, दुसऱ्या साईडला साऊथ पोल डेव्हलप होतो. आणि कुठल्या साईडला नॉर्थ पोल आणि कुठल्या साईडला साऊथ पोल डेव्हलप होतो, तर जिथं अँटी क्लॉकवाईज करंट दिसतोय तिथं नॉर्थ पोल डेव्हलप होतोय, आणि जिथं क्लॉकवाईज करंट असतो तिथं काय होतो, साऊथ पोल डेव्हलप होतो. ठीक आहे. एका साईडला नॉर्थ पोल आणि दुसऱ्या साईडला साऊथ पोल, त्याच्यावरती मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जे आहेत ते मॅग्नेट प्रमाणात असतात. म्हणजे त्याच्यावरून काय लक्षात येतं की करंट कॅरिंग कॉइल, कुठलीही एखादी करंट कॅरिंग कॉइल किंवा सोलिनाइड जो आहे तो एखाद्या बार मॅग्नेट प्रमाणे ओके ऍक्ट होतो. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, इन ऍटम्स. कारण लक्षात घ्या, कुठल्याही एलिमेंटचा स्मॉलेस्ट पार्टिकल काय आहे, ऍटम. आणि ऍटॉमिक लेवलला गेल्यानंतर काय होतं, इन ऍटम इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स
around nucleus. Electron revolves around nucleus in circular orbit. सर्क्युलर ऑर्बिट. इलेक्ट्रॉन जे आहे ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतात. दॅट इज चार्ज. इलेक्ट्रॉन म्हणजे चार्ज आहे ना. रिव्हॉल्व्स इन सर्क्युलर ऑर्बिट. ऍटम मध्ये काय होतं, चार्ज जो आहे तो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो. दॅट इज, याचाच मिनिंग काय होतो, देर इज इमॅजिनरी, ओके, इमॅजिनरी करंट कॅरिंग कॉइल. कारण चार्ज सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरणं म्हणजे एक प्रकारची कॉइलच झालं ना. कॉइल मध्ये देखील काय असतं, करंट कॅरिंग कॉइल. म्हणजे कॉइल मध्ये करंट फ्लो होतो म्हणजे काय होतो, कॉइल मध्ये चार्ज फ्लो होतो. ओके, चार्ज फ्लो होतो म्हणजे काय होतो, चार्ज सर्कल मध्ये रिव्हॉल्व होतो. सो पुन्हा एकदा बघा, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट. इलेक्ट्रॉन न्यूक्लियस होती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो. इलेक्ट्रॉन म्हणजे चार्ज आहे, चार्ज रिव्हॉल्व्स इन सर्क्युलर ऑर्बिट अराउंड न्यूक्लियस. सो दॅट इज, तिथं काय झालं, थोडक्यात एक इमॅजिनरी करंट कॅरिंग कॉइल तयार झाली. देर इज अ इमॅजिनरी करंट कॅरिंग कॉइल ड्यू टू रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. ओके, अँड देअरफॉर हे जे करंट कॅरिंग कॉइल म्हणजे मॅग्नेट जो आहे तो कुठं असणार आहे, ऍटॉमिक लेवललाच असणार आहे. ओके, हेन्स ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन ऑर्बिटल मोशन मध्ये आहे, ऑर्बिट मध्ये फिरतोय, बरोबर आहे ना. ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन प्रोड्युसेस डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट म्हणजेच काय, ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन प्रोड्युसेस डायपोल मोमेंट म्हणजेच काय होतो, मॅग्नेट प्रोड्यूस करतो. म्हणजे इथं मॅग्नेटिझमचं मूळ आहे, ओरिजिन आहे, लक्षात घ्या. म्हणजे इलेक्ट्रॉन ज्यावेळी सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो त्यावेळी तो एक इमॅजिनरी करंट कॅरिंग कॉइल तिथं प्रोड्यूस करतो. आणि ती करंट कॅरिंग कॉइल म्हणजे काय होणार आहे, तिथं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट क्रिएट होणार आहे, एक मॅग्नेट डेव्हलप होणार आहे. सो मॅग्नेट जो आहे तो कुठं असतो आणि कुणामुळे तयार होतो, मॅग्नेटचं मूळ आहे ऍटम मध्ये असतो आणि तो इलेक्ट्रॉनच्या सर्क्युलर मोशनमुळे तिथं क्रिएट होतोय, ऑर्बिटल मोशनमुळे प्रोड्युसेस डायपोल मोमेंट. म्हणजे एव्हरी इलेक्ट्रॉन प्रोड्युसेस वन डायपोल मोमेंट. ऍटम मध्ये प्रत्येक रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन एक डायपोल मोमेंट क्रिएट होणार आणि हे सगळे डायपोल मोमेंट ऍड केल्यानंतर काय मिळणार आहे, ऍटमचं डायपोल मोमेंट मिळणार आहे आपल्याला. ओके, आता डायपोल मोमेंट फक्त इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटल मोशनमुळे क्रिएट होत नाही किंवा मॅग्नेट जो आहे तो ऍटम मध्ये क्रिएट होतो, लक्षात घ्या. म्हणजे मॅग्नेटिझम ही प्रॉपर्टी किंवा मॅग्नेट हा कुठं तयार होतो, ऍटॉमिक लेवलला तयार होतो. आणि कशामुळे क्रिएट होतो, इट इज ड्यू टू द ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. जसं ऑर्बिटल मोशनमुळे डायपोल मोमेंट क्रिएट होते तसं इलेक्ट्रॉनच्या स्पिन मोशनमुळे देखील डायपोल मोमेंट क्रिएट होते. आणखी एक महत्वाची गोष्ट इथं काय आहे, वन मोर इम्पॉर्टंट थिंग इज दॅट स्पिन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. कारण इलेक्ट्रॉन जो आहे तो फक्त ऑर्बिट मध्ये फिरत नसतो, तो स्वतःभोवती देखील फिरत असतो. त्याला काय म्हणतो आपण, स्पिन असं म्हणतो. अर्थ प्रमाणे इलेक्ट्रॉनचं असतं. अर्थ सन भोवती फिरत असताना ती काय होते, स्वतःभोवती देखील फिरत असते. तसंच इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरत असताना स्वतःभोवती पण फिरत असतो. इलेक्ट्रॉनची न्यूक्लियस भोवतीची जी मोशन आहे, न्यूक्लियस भोवतीची मोशन त्याला ऑर्बिटल मोशन असं म्हणायचं आणि स्वतःभोवतीची जी मोशन आहे त्याला काय म्हणायचं, स्पिन मोशन. ओके, स्पिन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन also produce spin motion of electron also produce dipole moment. Okay, so therefore total dipole moment at atomic or electron level, total dipole moment of electron असं म्हणूया by electron
प्रोड्युस्ड बाय इलेक्ट्रॉन. एका इलेक्ट्रॉनमुळे टोटल डायपोल मोमेंट किती क्रिएट होणार आहे? एम बार इज इक्वल टू एम ओ बार प्लस एम एस बार. म्हणजे लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन ऑर्बिट मध्ये आणि स्वतःभोवती फिरल्यामुळे काय होणार आहे, तिथं मॅग्नेट म्हणजे डायपोल मोमेंट तयार होणार आहे. असं प्रत्येक इलेक्ट्रॉनचं डायपोल मोमेंट असणार आहे. आणि जेवढे इलेक्ट्रॉन आहेत त्या सगळ्या इलेक्ट्रॉनच्या डायपोल मोमेंटची ऍडिशन केली, म्हणजे वेक्टर ऍडिशन केली, सगळ्या इलेक्ट्रॉनच्या डायपोल मोमेंटची वेक्टर ऍडिशन केली तर ऍटमला डायपोल मोमेंट मिळणार आहे. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक इलेक्ट्रॉनला आणि अशा प्रकारे एका ऍटमला काय असतं, डायपोल मोमेंट असतं. जे प्रत्येक इलेक्ट्रॉन हा एक मॅग्नेट तयार करतो किंवा एव्हरी ऍटम इज लाईक अ मॅग्नेट. सो टोटल डायपोल मोमेंट बाय इलेक्ट्रॉन इज लाईक दिस. me bar is equal to mo bar plus ms bar. आणि इथं लिहू शकतो therefore total dipole moment of atom वर एकूण डायपोल मोमेंट किती असणार आहे इज इक्वल टू m1 बार प्लस m2 बार. जेवढे इलेक्ट्रॉन असतील तेवढे mn बार. ओके, टोटल डायपोल मोमेंट ऑफ ऍटम. ऍटमचं डायपोल मोमेंट किती येणार आहे? पहिल्या इलेक्ट्रॉननं प्रोड्यूस केलेलं डायपोल मोमेंट प्लस दुसऱ्यानं प्लस तिसऱ्यानं प्लस चौथ्यानं. फिर n म्हणजे काय येणार आहे इथं? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स येणार आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि मग सबस्टन्सचं डायपोल मोमेंट म्हणजे काय असणार आहे? अँड टोटल डायपोल मोमेंट ऑफ सबस्टन्स. म्हणजे थोडक्यात